समतेचा विषय झाला. ज्ञानेश्वर महाराज सांगले की त्याला साम्य आहे. त्याचा एक लक्षात ठेवण्यासारखा पर्याय असा, साम्याचा अर्थ मी आपल्याला सांगतो, सांख्यांचा शब्द आहे. हे विश्व जे निर्माण झालं आहे हे त्रिगुणापासून निर्माण झालं. पण त्रिगुण त्या अवस्थेमध्ये साम्यावस्थेत होते, म्हणजे तुल्य बल होते. तुल्य बल म्हणजे सत्व रज तम यांची शक्ती परस्पर सारखी असल्यामुळे त्यांच्यामध्ये विरोध नव्हता, अविरोध होता. पण ते साम्य बिघडलं आणि विश्व निर्माण झालं. प्रत्येक प्राण्यामध्ये वस्तूमध्ये हे तिगुण आहे. ते कसे, कोणामध्ये सत्व जास्त असेल, कोणामध्ये रज, कोणामध्ये तम, पण तिन्ही असलेच पाहिजेत. इतकंच नव्हे तर सत्वगुणाचं ते शुद्ध सत्वगुण सांख्य मानित नाही. पण 3 गुण जे आहे तर मग सत्पुरुषाच्या अंगी काय असतं, तर त्याच्या अंगी एक सत्वगुण असतो, तो वरचा आणखी असतो, शुद्ध सत्वगुण म्हणायचं त्याला. काय असू देते, हे साम्य आहे. आपलं जर जीवन त्या त्रिगुणात्मकातून आलेलं आहे तर आपल्यामध्ये सुद्धा साम्य करता येणं शक्य आहे, साम्य साधता येणं शक्य आहे. त्या साम्याला की नाही गीतेमध्ये फार विलक्षण शब्द घातलेला आहे. स्थितप्रज्ञ हा शब्द घातलेला आहे. ज्याची प्रज्ञा स्थिर होते तो स्थितप्रज्ञ. स्थिरधी किंवा स्थितप्रज्ञ काय हो हे आहे. एक ध्यानात ठेवा, आपण ज्या जगात आपण जगतो ते जग कर्मभूमी आहे. आपल्या जीवनाला कर्माचं प्रधान अंग आहे. काय होतं याच्यामध्ये, प्रत्येक गोष्टीचं संबंध आल्यावर आपण प्रतिक्रिया करतो. आपल्याला आठवतं का, 3ऱ्या अध्यायामध्ये मी आपल्याला सांगितलंय की आपले सगळे कर्म ही प्रतिक्रियात्मक कर्म असतात, रिॲक्शन्स असतात. ती काही मूळ कर्म असं नव्हे, प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया. जीवनाचा धर्मच असा आहे, प्रतिक्रिया करणं. बरं बर, मग प्रतिक्रिया जर करायची झाली तर ती क्रिया अशी पाहिजे की ज्याच्या करता प्रतिक्रिया करायची त्याच्याशी तुल्य बल पाहिजे. म्हणजे उदाहरण घ्या की समजा आपलं एक नुकसान झालं, एखाद्या बँकेत पैसे आहेत आणि पैसे बुडाले, झालं, अंगावर आलं ते कर्म, तर त्याला जी प्रतिक्रिया करायची ती प्रतिक्रिया बरोबर तेवढी पाहिजे, जास्त असतं कामाची नाही. म्हणजे समता येईल. एक उदाहरण घ्या, आपल्याला कोणी शिव्या दिल्या तर आपल्या अंगावर येत ते, तर आपण त्याला प्रतिक्रिया करायची म्हणजे काय करायचं. एक प्रतिक्रिया जी आपण करतो ती त्याला शिव्या देतो, नाही का. आणि जास्त शिव्या दिल्या की आपण म्हणतो कशी चिडवली त्याची, हा नाही का. आपण अध्यात्माच्या दृष्टीने जेव्हा प्रतिक्रिया म्हणतो त्यावेळेला जेव्हा व्यवहारामध्ये त्याला शिव्या देताना त्याच्या मनस्थितीसारखी आपली मनस्थिती करून घेतो, तेव्हा ही खरी प्रतिक्रिया नाही, तर ते सोसणं ही प्रतिक्रिया आहे. कसं पटायचं हो हे का, परमार्थ पाहिजे ना तर हे आहे. बर, त्यात सुद्धा 2 पर्याय आहेत. एक गप्प बसायचं आणि दुसरा पर्याय असा आहे त्याला शिव्या देऊन पुन्हा शांत राहायचं. बघा, आपण एक गौतम बुद्धाची गोष्ट सांगतात बुवा, असलं पाहिजे खरं. तो तर थोरच होता, तो राजपुत्र ना, आणि सगळं सोडून तो संन्यासी बनला, भिक्षू बनला. भिक्षू म्हणजे संन्यासीच होते ते. त्यात एक ध्यानात ठेवा बरं का, बौद्ध संन्यासी जे असतात त्यांचं वस्त्र पिवळं असतं, आणि भारतीय आपले हिंदू संन्यासी असतात त्यांचं वस्त्र गेरुवा असतं, भगवं वस्त्र असतं, गेरुवा कलर म्हणतात. फरक काय हो, फरक असा आहे, अग्नीची 2 रूप आहेत. एक ताजा अग्नी असतो तो पिवळा, आणि जो पक्व अग्नी झाला तो भगवा असतो. तेव्हा हिंदू संन्यासी हा पक्व झालेला संन्यासी आहे आणि बौद्ध संन्यासी हा अपक्व आहे. आपल्यापेक्षा दोघे श्रेष्ठ बरं का, पण आपला तो सूक्ष्म भेद आहे. त्या असं सांगण्याचा हेतू काय, तर त्याच्या पूर्वाश्रमीचा, त्याच्या बापाचा ओळखीचा एक व्यापारी गावामध्ये होता.
हा भिक्षा मागायला गेला. तेव्हा तो बाहेर पाहिलं तर हा बुद्ध, अरे हा राजपुत्र होता, त्यांनी त्याला पुष्कळ शिव्या दिल्या, नावं ठेवली असं म्हणा फार. तर हा गप्प बसला. तेव्हा त्यांनी विचारलं, अरे मी एवढं तुला बोललो आणि तू गप्प कसा? तेव्हा तो काय म्हणाला, बुद्ध काय म्हणाला की म्हणला, व्यवहार आहे ना, तू शिव्या दिल्यास हा व्यवहार झाला. व्यवहाराची दोन अंग आहेत. तू दिलंस आणि मी घेतलं तर व्यवहार पूर्ण झाला. पण तू जर दिलंस आणि मी घेतलंच नाही तर व्यवहारच नाही. तेव्हा म्हणला, माझा हा व्यवहार असा झालाय, तू दिलंस ते मी घेतलेलं नाही. आणि म्हणतात पुढे तोही बुद्ध संन्यासी झाला म्हणून म्हणतात. त्याने त्याला भिक्षा तर घातलीच, परंतु बुद्ध संन्यासी झाला. सांगण्याचा हेतू काय? परमार्थातलं समत्व हे आहे. आणि हा परमार्थ खरा आहे. आपल्या मनाची प्रतिक्रिया काय होती? प्रतिक्रिया होणार. बरं, स्टिम्युलस अँड रेस्पॉन्स. या मानसशास्त्राचा पाया कशाचा आहे? तुमचं मन कळतं कसं तुम्हाला? काहीतरी चेतना येते, स्टिम्युलस, आणि त्याला जी प्रतिक्रिया आपण करतो त्याला मन म्हणतात. त्या प्रतिक्रिया मनामधून होते, देहातून सुद्धा होते. बघा, समजा आपण बसलेलो आहोत, तोंडावर लाईट टाकला तर डोळे झाकतो आपण, त्याला रिफ्लेक्स ऍक्शन असं म्हणतात. आणि ही प्रतिक्रियाच आहे, नाही का? किंवा एखाद्या माणसाला, नाही माणसाला कशाला आपण पाहतो, काही माणसांना औषधाचं, कडू औषधाचं नाव काढले की ओकारी यायला लागते. तुम्ही बाटली उघडा इकडे, तिकडे ओकारी सुरू झाली. बरं का? असं होतं. तुमच्यापैकी पुष्कळांना असेल हे कदाचित असं. काही लोक कडू औषध आवडीने घेतात, एरंडेल नाही का, नाही का? मग एरंडेल घेताना आणि सरळ उत्तम जुलाब आहे असं म्हणतात एरंडेल. बरं का? म्हणजे अगदी नुकसान न करणारा. पण तिकडे ते घातलं याच्यामध्ये, भांड्यामध्ये, तिकडे कोणाला लागला जा. सांगण्याचा हेतू काय? देह सुद्धा प्रतिक्रिया करतो, तर देहाच जाऊ दे, पण मनाची प्रतिक्रिया न होणं हे खरं साम्याचं लक्षण आहे. आता हे साम्य सांगण्याचा हेतू काय? तर मन आज जे कर्माला प्रतिक्रिया करतं त्याने साम्य येणं शक्यच नाही. मनाला दुसरीकडे कुठेतरी घालायला पाहिजे. आणि तो आज श्लोक त्यांचा आहे. ते काय म्हणतायत? परस्तस्मात् भावोन्योन व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यसु न विनश्यति. सगळी भूत नाहीशी झाली असताना सुद्धा ज्याचा नाश येत नाही, होत नाही, सर्व भूतांना पुरून उरत, असं जे हे तत्व आहे, त्या तत्वाशी चिकटलो तरच हे शक्य आहे, नाही तर नाही. तर ज्ञानेश्वर काय आहे हे आणि पुढचे 2 श्लोक गीतेमध्ये जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा पाया आहे. एक फरक सांगतो आपल्याला, आता विषय निघाला म्हणून. भारतीय अध्यात्म तत्वज्ञान आणि अध्यात्म म्हणून मी विशेष म्हणतो, नाही तर इतर तत्वज्ञान भारत 4 वाकाचं होतच की हो. आणि दुसरं युरोपियन म्हणा, अमेरिकन म्हणा, युरो अमेरिकन असं त्याला म्हणतात. हे तत्वज्ञान, यात एक मुळात फरक आहे तत्वज्ञानात. बरं का? तत्वज्ञान का निर्माण होतं? तत्वज्ञान निर्माण होतं जेव्हा काहीतरी समस्या निर्माण होती तेव्हा. सॉक्रेटिस काय म्हणे? व्हॉट इज द ऑरिजिन ऑफ फिलॉसॉफी? तत्वज्ञानाचा उगम कशामध्ये आहे? सर्च फॉर विजडम. मनुष्य हा ज्ञानाची उपासना करतो, त्या ज्ञानामधून तत्वज्ञान निर्माण होतं. बरं का? लर्निंग नव्हे, विद्वत्ता नव्हे. शहाण, आपण विजडमला शहाण पण म्हणतो, इथे ज्ञान असा अर्थ आहे. ज्ञानाची प्रेरणा ही माणसाची मूळ प्रेरणा आहे. बरं, मग जर ज्ञानाच्या प्रेरणेतून संबंध तत्वज्ञान निर्माण होतं तर तत्वज्ञानाचं ध्येय ज्ञान असलं पाहिजे. भारतीयांचं म्हणणं काय आहे? सॉक्रेटिसचं ग्रीक हे झालंय, प्लेटो त्याचा शिष्य, त्याचं निराळ आहे मत. त्याचं मत असं आहे, तत्वज्ञान कुतूहलातून निर्माण होतं, आश्चर्यातून निर्माण होतं. फिलॉसॉफी बिगिन्स इन वंडर. कांट नावाचा एक अतिशय जबरदस्त विचारवंत होऊन गेला जर्मनीमध्ये. त्याचं म्हणणं असं आहे की जगामध्ये 2च गोष्टी
चमत्कारिक आणि आश्चर्यमय आहे. एक, या विश्वामध्ये ज्या तारे संबंध विश्वामध्ये दिसतात ते स्टारी हेवन अबाव, आणि माणसाच्या बुद्धीमध्ये जी नैतिक प्रेरणा आहे ते एक चमत्कार आहे. अँड दी मॉरल लॉ विदिन असं त्याचं म्हणतात. बरं का, हे मी की नाही तुम्हाला ते वर्ग शिकवित नाहीये, ऐकून ठेवा. विचारवंत कसे म्हणतात, काय काय म्हणतात. भारतीयांचं म्हणणं असं, आपल्याला काही तो विषय सांगायचा नाहीये, हे बरोबर नाही म्हणाल. माणसाच्या जीवनात दुःख आहे. आजपर्यंत अक्षरशः कोट्यवधी माणसं येऊन गेली आणि त्यापैकी एकानेही दुःख भोगल्याशिवाय राहिला नाही. तर हे दुःख का, याची जिज्ञासा निर्माण झाली की तत्वज्ञान सुरू झालं. अलीकडे म्हणतात ना, एखाद्याचा मोठा मुलगा गेल्यानंतर माझ्या वाटेला हे दुःख का. अरे तू कोण, पण माझ्या वाटेला हे दुःख का. अरे लेका असं का म्हणत नाही. एखाद्या नालायक माणसाला मिनिस्ट्री मिळाली, मिनिस्टर नेमला, माझ्या वाटेला हे सुख का, असं का म्हणत नाही माणूस, नाही का. पण दुःखाची गंमत अशी आहे. आणि सांख्यानी पहिल्यांदा केवळ बुद्धीनं ठरवलं की 3 प्रकारचं दुःख आहे. कोणतं, आधी भौतिक शारीरिक दुःख, आणि शारीरिक दुःख नव्हे, निसर्ग जो आपल्याला त्रास देतो ते शारीरिक दुःख. आधी दैविक, त्यांचं म्हणणं असं आहे, हे त्रिताप म्हणतात ना, की या विश्वामध्ये काहीतरी देवता आहेत, त्या देवता जेव्हा आपल्याला दुःख देतात त्यावेळेला ते आधी दैविक. आणि तिसरं आध्यात्मिक, मानसिक दुःख. आध्यात्मिक म्हणजे हे अध्यात्म नव्हे, मानसिक दुःख आहे ते. एखाद्या माणसाला शारीरिक दुःख होणारही नाही कदाचित, पण मानसिक दुःख नाही असा मनुष्य आजपर्यंत जन्माला आलेला नाही. मोठे मोठे राजे झाले, महाराजे झाले, विद्वान झाले, वीर झाले, काय सांगू. आपल्याला एक उदाहरण सांगतो दुःखाची गंमत. नेपोलियन होता ना, हा नेपोलियन अलेक्झांडर सारखा होता. ही माणसं कशी असतात, यांची झेपच फार जबरदस्त असते. तेव्हा तो नकाशा पाहायचा सारखा, बरं का, जगाचा नकाशा पाहायचा. आणि मला जग जिंकण्यासाठी कोणते देश जिंकायला मिळतील याचा विचार करायचा. तर त्यामध्ये एक सेंट हेलेना नावाचं बेट होतं, बरं का, त्या नकाशामध्ये. तेव्हा त्यांनी काय केलं, त्याला लाल रेघ मारली, त्याची गोल अंडा केला त्याच्या भोवती. कारण या सेंट हेलेनाची होती, यात काय होणार आहे, काही जिंकण्यात काहीच अर्थ नाही, कारण याच्यावर नुसतं गवत पिकतं, आणखी काय म्हणलं, यात काहीच अर्थ नाही. आणि मजा अशी आहे की शेवटी त्याला सेंट हेलेनावरती ठेवला होता. 6 वर्ष तिथे होता. त्याला आर्सेनिक पॉइझन केलं आणि त्यात तो मेला ब्रिटिशांनी, बरं का. तिथला जो जनरल होता, जो त्याच्यावरती देखरेख करी, त्याला इतका कडकपणे वागवी हा बादशाह. म्हणजे असं म्हणतात की नेपोलियन सैन्य येऊन निघाला की युरोप मधली सिंहासनं डळमळायची, असा हा सेंट हेलेनामध्ये मेला. त्याची अर्थात निराळी म्हणायचा ही अवस्था आल्यानंतर. कारण काय, ज्या वेळेला माझा ग्रह उच्चीचा होता त्यावेळेला मी जगाला घाबरून सोडलं. आज माय स्टार हॅज फॉलन, तो खाली आल्यामुळे मी अशा अवस्थेमध्ये आहे. मुद्दा सांगण्याचं काय, काय अवस्था बघा, का नाही वाटणार असं, काय परिस्थिती आली आहे. अत्यंत गरिबी किंवा अत्यंत श्रीमंती दोन्ही सारखीच, बरं का. सांगण्याचा माझा हेतू काय, तत्वज्ञानाचा उगम कशामध्ये आहे, दुःखामध्ये आहे. आणि दुःख माणसाला नको आहे. तुम्हाला सांगितलं ना नाथांचं ओळी, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. काय सुंदर आहे बघा. मराठीमध्ये त्यांनी सांगितलंय, अरे असं मनुष्य नाही की ज्याला मला दुःख हवं असं वाटत. दुःखाकरता दुःख, बरं का. काहीतरी सुख मिळेल म्हणून दुःख भोगणं हे निराळं साधन म्हणून, पण दुःखाकरता नाही, कोणाला नको आहे. आणि त्याच्या तत्वज्ञानाचा उगम आहे. हे काय सांगायचं कारण, त्याला फार अर्थ आहे. जर दुःख नाहीसं करण्याकरता तत्वज्ञान आहे, तर मग तत्वज्ञानाने दुःख नाहीसं व्हायला पाहिजे. तर आपल्या तत्वज्ञानाने दुःख नाहीसं होत आहे का. आपली ज्ञानेश्वरी अर्ध व्हायला आली, आता आमचं दुःख नाहीसं झालंय का. म्हणून
युरोपियन लोक की नाही व्यवहारी लोक लेखाचे, तेव्हा त्यांच्यामध्ये फ्रान्सिस बेकन नावाचा विचारवंत होऊन गेला 17व्या शतकामध्ये. तो म्हणाला की शेवटी दुःखाचं मूळ कुठे आहे, ह्या निसर्ग साला आपल्याला दुःख देतो म्हणाला. तुम्हाला सगळं जे दुःख, आता थंडी पडली आहे, सगळे काय बेजार झालो आहे आपण थंडीनं, त्या का बुवा, अरे निसर्ग. मग निसर्ग जर आपण आपल्याला दुःख देतो तर मग त्या निसर्गाला ताब्यात आणायला पाहिजे. निसर्गाला ताब्यात आणायचं असेल तर निसर्गात नियम काय आहे, कार्यकारणाचा नियम आहे, अमक कारण अमक कार्य. तेव्हा तुम्ही जर कारण ताब्यात आणलं तर कार्य ताब्यात आणाल. म्हणजे जर थंडी पडली तर थंडीचा शत्रू कोण असेल त्याला जर तुम्ही धरलात तर थंडी नाहीशी होईल. मग एअर कंडिशनिंग करा, एसी, नाही का. आज कसे पंखे बंद आहेत, नाही का. आता गाडीत म्हणतात थंडीत सुद्धा पंखे चालू ठेवतात, ते निराळं सांगा. पण थंडीचा जो शत्रू आहे तो जो तुम्ही ताब्यात आणलात तर थंडी तुमच्या ताब्यात येईल, नाही का. मग तुम्ही या अध्यात्माच्या नादी लागू नका, तुम्ही या निसर्गाला ताब्यात आणायच्या मागे लागा. आणि निसर्ग ताब्यात आणल्यानंतर किती हो, अरे किती सोयी सोयी, म्हणजे त्याला काय सीमा आहे का. हे सगळं मी का सांगतोय तुम्हाला, त्याला काही हेतू आहे. तो असा आहे की माझं दुःख मी नाहीसं करतो म्हणतो, पण दुःख नाहीसं होतं का. म्हणजे तुमच्या तत्वज्ञानाला एक ध्येय पाहिजे काहीतरी, त्याला पुरुषार्थ आपल्याकडे म्हटलेला आहे. बरं, पुरुषार्थ, अर्थ शब्दाचा अर्थ असा आहे की मला जे साधायचं आहे ते काय आहे. निसर्गावरती ताबा आणून माझं दुःख जर नाहीसं होत असेल तर ते ध्येय ठेवा. त्याला अनुरूप असणारं जे तत्वज्ञान आहे ते उत्तमच आहे. आणि आज युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा पाश्चात्य देशामध्ये ध्येयवादी तत्वज्ञान आहे, पण ते ध्येय देहाला सुख देणार आहे. आणि भगवद्गीतेचे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान या सबंध पसाऱ्यामध्ये जे शाश्वत आहे ते तुमचं ध्येय ठेवा, याकरता ते तत्वज्ञान आहे. म्हणून आज इथे त्यांनी जे सांगितलेलं आहे की सबंध विश्व जरी नाहीसं झालं तरी जे टिकतं कायमचं, ते खरंच तुमचं ध्येय पाहिजे. आणि त्या ध्येयाला अनुकूल असणारं तत्वज्ञान म्हणजे अध्यात्म आहे. हे सगळं रामाची सीता कोण सांगण्याकरता. मग आपलं ध्येय काय पाहिजे, आपलं ध्येय आपल्या जीवनामध्ये शाश्वत काय याकडे पाहिजे. नाही तर जरा सर्दी झाली की काय डोकं दुखतंय, अमकं होते तमकं, अरे तुझं ध्येय ते नाहीच आहे, त्याचा स्वभावच तो आहे, त्याला काय औषध द्यायचं ते दे, पण त्याकरता मी जगतोय असं नाही. म्हणून असं ध्येय पाहिजे की जे ध्येय मिळालं असताना आणखी काही मिळवायचं उरू नये. पैसा असला, खूप पैसा मिळाला तरी पण पुन्हा तत किम, आचार्यांचं फार सुरेख आहे ते स्तोत्र. सगळं मिळालं तत किम, त्याच्या पुढे काय, व्हॉट नेक्स्ट. किती मोठे मोठे यश मिळालं जीवनात, अरे गरीब कुठेतरी खेडेगावातून आला आणि इथे मोठा अधिकारी किंवा श्रीमंत झाला, पुढे काय. त्याचं वर्णन आता 2-3 श्लोकात आहे. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जीवनाचा दृष्टिकोन असा पाहिजे की ज्या दृष्टिकोनामधून माझं जीवन सफल होईल. सफल म्हणजे कृतार्थ. 2-3 शब्द सांगतो आपल्याला. बा काय हो, 4 मुली पदरात होत्या, सगळ्यांची चांगले लग्न झाली, सुखी आहेत, कृतार्थ झालो बा. कृतार्थ म्हणजे जे करायचं होतं ते करून झालं. बर, कृतार्थ झालं इतकंच नव्हे, पुन्हा आणखी एक शब्द आहे आपला की मला जे मिळवायचं होतं ते मला मिळालं, आता मिळवायचं काय राहिलंय. आपल्याला तसं होत नाही, आपले गुरु भेटले तरी आणखी काही मिळवायचं राहतं. आणि अध्यात्माच्या साधनामध्ये एवढी निष्ठा पाहिजे की ते साधन केल्यानंतर ध्येय विसरलं पाहिजे, साधनाला साध्य रूप आलं पाहिजे. म्हणजे गांधींच्या अहिंसेबद्दल एक फार मोठा प्रश्न असा निघाला. गांधींना त्यांना उत्तर देता आलं नाही आणि ते तत्वज्ञ नव्हतेच.
साध्य जे पाहिजे ते मिळवायचं साधन. हो ना. साधन कसं पाहिजे? साध्याला शोभेल असं पाहिजे. त्यांचं म्हणणं काय, साध्य ज्या तऱ्हेचं असेल त्या तऱ्हेचं साधन पाहिजे. हेही बरोबर आहे. साध्य जर अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ असेल तर साधनही तसंच पाहिजे. म्हणून तुम्हाला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल अहिंसेच्या मार्गानेच जा. हा एक दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन असा की साध्य उत्तम आहे यात शंका नाही, पण साध्य जे मला पाहिजे आहे त्याचा मार्ग कसाही असे ना साध्य मिळवल्याचे कारण. मग हे जर आहे तर मला पैसा मिळवायचा आहे, वाटेल ते करून मी पैसा मिळवीन. पैशाचा जर स्वार्थ हाच धर्म असेल तर स्वार्थाने मी पैसा मिळवीन. हा एक पक्ष. लोकमान्यांचं म्हणणं काय, गीतेचं बरं का, लोकमान्यांचं म्हणजे याला इंग्लिशमध्ये एंड्स अँड मीन्स असं म्हणतात बरं का. फार मोठा प्रश्न आहे. तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, अहिंसेने मिळवा. पण अहिंसा मानणारे जे नाहीत त्यांच्याकडून जर ध्येय मिळवायचं असेल तुम्ही अहिंसा पाळा, हा नियम कुठला? स्वार्थाने पैसा जमवणाऱ्या लोकांपासून तुम्ही स्वार्थाने पैसा घेता तर समजू शकतो, परंतु जिथे अध्यात्म आहे, ध्येय अत्यंत पवित्र आहे, तिथे पवित्र साधनच पाहिजे यात शंका नाही. बरं का. हे जर खरं असेल तर मग आमचं ध्येय परमात्मा प्राप्ती आहे. त्या परमात्मा प्राप्तीसाठी मला जे मन वापरायचं ते त्या आत्म्यासारखंच पाहिजे यात शंका नाही. हा विषय आता आलेला आहे बरं की माझी जीवनाची रचना अशी पाहिजे की ध्येय निराळं राहतच कामाचं नाही. माझं जे साधन आहे ते साध्य रूपच असलं पाहिजे. असं असेल तर जसं साध्य कायमचं आहे तसं साधन कायमचं पाहिजे. आणि ते असेल तर मनाने त्या साध्याचं सतत चिंतन करणं हेच ते साधन आहे. अगदी मी थोडक्यात सांगितलं, तुमच्या डोक्याला ताप देत नाही. आता आपले ज्ञानेश्वर महाराज काय सांगतायत ते बघतो मी. बरं का. हे काय सांगायचंय, मी जेव्हा अध्यात्म म्हणतो, मी जेव्हा साधन करतो त्यावेळेला माझी दृष्टी साधनाबद्दल काय असते ते पाहिजे मला, ते पाहिजे. अरे साधन हे साध्य रूप जर असेल, इतकंच ते पवित्र असेल तर साध्य आणखी निराळं काय राहिलं. आणि तिथे आपलं चुकतं. आपण नाम घेताना का हो तुम्ही नाम घेता असं तरी पाहिजे. मला माहिती नाही, त्यांनी सांगितलं मी घेणार. किंवा साधन हेच साध्य आहे, कशाला तुम्ही भानगडी करता, मला नाम हेच माझं साध्य आहे. म्हणजे साधनातून साध्यामध्ये जे अंतर आहे ते अंतरच नाहीच करून टाक. याला निष्काम कर्म असं म्हणतात. मला फळाचं माहितीच नाही, मला काही माहित नाही, त्याला कर म्हणून सांगितले ना. याला एक उदाहरण सांगतो. उत्तम महाराजांचा दृष्टांत आहे, फार अप्रतिम आहे. एक राजा होता, तेव्हा त्याच्याकडे एक साधू यायचा. तेव्हा एकदा म्हणाला राजा की मला की साधन सांगा. बरं म्हणाले, सांगतो. त्याने फिरायला नेलं संध्याकाळी गावाच्या बाहेर आणि तिथे म्हणाले राजेसाहेब हे दगड इथे पडलेले आहेत, हे दगड म्हणाले उचलून पलीकडे टाका खड्ड्यामध्ये. बरं म्हणाले. 8 दिवस राजाने सांगितलं, राजाने ते केलं. मनात सारखं येईल, चला मला समाधान पाहिजे आणि हे दगड त्या खड्ड्यात टाकणं हे साधन काय आहे, सारखं डोक्यात यायचं. बरं का. आले 8 दिवसांनी, बुवा काय बुवा कसं काय चाललंय, करतो म्हणाले मी, परंतु म्हणले दगड आणि ते साध हे लफडं काय आहे, याचा काही संबंध आहे का म्हणाले. आणखी 8 दिवस टाका म्हणाले. बरं का. फार मार्मिक आहे बरं. बरं पुढे दुसऱ्या आठवड्यात तेच पुन्हा दगड टाकू लागले त्यात. पण असं म्हणाले की काय बुवा यात काहीतरी अर्थ असला पाहिजे. पण दगड बुवाने सांगितलेलं आहे एवढं, आणि एवढा विद्वान आपला साधू पुरुष हा, काहीतरी अर्थ असला पाहिजे. काय अर्थ असावा बरं याचा, हे दगड तिकडे टाकायचा. 8 दिवसांनी बुवा आले. काय राहायसाहेब कसं काय,
टाकतोय म्हणाले मी, यात शंका नाही, पण सारखं वाटतं की दगडाचा आणि मला समाधान संबंध काय आहे हा, काही कळत नाही म्हणाले. आणखी 8 दिवस टाका बरं का. आणि मग राजा काय म्हणाला, 3ऱ्या आठवड्यात मला काय करायचंय, बुवाने सांगितलं ना, टाका टाका म्हणाले. आला 8 दिवसांनी, काय म्हणलं, काही नाही म्हणले, नुसतं दगड टाकतोय, झालं पुरे म्हणाले. याचा अर्थ असा की माझ्या व्यवहारानं मी जो साध्य आणि साधनाचा संबंध लावतो तो मला कळणं शक्य नाही. कारण साधन आणि साध्य यामध्ये जे अंतर आहे ते अंतर दृश्य आणि अदृश्य, व्यक्त आणि अव्यक्त यांचं असल्यामुळे, शाश्वत आणि अशाश्वताचे असल्यामुळे तो संबंध मला कळणारच नाही. म्हणून शाश्वततेला अशाश्वताला शाश्वत बनवल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ते करायला पाहिजे. हा विषय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. बरं, ज्ञानेश्वर महाराजांची काय दिव्य दृष्टी असली पाहिजे. हा पोरगा लिहितो आहे, अरे मोठे मोठे लोक हे होतात, गडबडतात त्यामध्ये, म्हणजे काय असेल मला सांगा. एक लहानशी गोष्ट आठवली. लोकमान्य कलकत्त्याला गेलेले होते. गांधींचं फार महत्व होतं त्यावेळेला, म्हणजे आता नुकते यायला लागले होते पुढे पुढे. तेव्हा गांधींचं म्हणणं असं आहे की भगवद्गीता ही खरी झालीच नाही, बरं का. कौरव आणि पांडवांचे युद्ध झालंच नाही. हा सगळा म्हणाले मनाचा आहे. कौरव म्हणजे म्हणले सगळे मोह, आणि अर्जुन हा व्यक्ती ज्याला मोह होतात ते, असं त्यांचं म्हणणं आहे. ते काही खरं नाहीये. ही युद्ध झालंय त्या भगवंतांनी सांगितलं वगैरे. लोकमान्य म्हणजे फार व्यवहारी. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, जगामध्ये बरं का, जगामध्ये अतिशयोक्ती नाही, 2च प्रांत असे आहेत, प्रांत किंवा माणसं, कम्युनिटी म्हणजे लोक, की जे अतिशय व्यवहारी असून पुन्हा परमार्थी आहेत. एक म्हणजे महाराष्ट्रीय लोक, कधी जमिनीचा पाय सुटायचा नाही. अगदी ज्ञानेश्वर महाराज जरी झाले तरी व्यवहार सोडायचे नाही, बरं का. अहो काय सांगावं आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं. 3ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा सत्पुरुषाचं वर्णन येऊ लागलं कर्माचं, तेव्हा म्हणाले तया कर्तव्य असे लोकालागी, म्हणजे कर्तव्य हे या व्यवहारातलं ना, तर साधू पुरुषाला लोकांचं कर्तव्य राहतं म्हणाले. मग काय, आपण विश्व हे मोहरे लावावे, जगाला म्हणले मार्गदर्शन करावं. काय अलौकिका नोहावे लोकाप्रती, मी कुणी अलौकिक आहे हे दाखवू सुद्धा नाही, लोकांसारखं वागावं. हे ज्ञानेश्वर महाराजांनी सत्पुरुषाला मर्यादा घातली आहे. म्हणजे काय असेल मला सांगा, बरं का व्यवहार. तेव्हा तो लाहिरी म्हणून एक ग्रस्त भेटला. तो काय म्हणाला की काय बा तुम्ही म्हणता लोकमान्य आहे, पण म्हणले बुद्धाचं एक म्हणणं आहे, बरं का. तो काय म्हणतो की जे दुष्ट लोक आहेत त्याला सज्जनाने जिंकावं, सज्जनपणाने, बरं का. जो चिक्कू माणूस आहे त्याला उदारपणाने जिंकावं. अक्रोधेन जयेत क्रोधम. ऐकून ठेवा, हे जरा बुद्धीचे खेळ आहे. अक्रोधेन जयेत क्रोधम, तुम्हाला समजतो अर्थ. रागावला कुणी, तुम्ही आक्रोध राहा. असाधूम साधूना जयेत, जो साधू आहे असाधू आहे त्याला साधुत्वाने जिंकवा, बरं का. जयेत कदर्यम दानेन, चिकूपणा दान करून. जयेत सत्येन चांद्रतम, असत्य असेल ते सत्याने जिंकावं, बरं का. बरोबर आहे. तेव्हा तो म्हणाला तुम्ही या ब्रिटिशांनी एवढं द्वेष भडकवतो, आमका करता तम करता, काय बरोबर आहे का. म्हणाले, इंग्लिश सांगतो आधी, लाहिरी आय एम ए पॉलिटिशियन, मी राजकीय नेता आहे, बरं का, राजकारणी आहे. आणि तिथे म्हणाले सत्यासत्याचा जो विवेक आहे तो निराळा आहे. म्हणून हा बुद्धाचा जो श्लोक आहे याच्या ऐवजी ये यथा माम प्रपद्यन्ते तास तथैव भजाम्यहम्. बरं का. जो महाराज तुका म्हणे, तुम्हाला माहितीये ना, तिथे माराव्या पैजारा. तुकाराम, आता तुकाराम महाराज मी किती इनोसेंट जाजवून काय विचारू नका, किती शांत. विंचू देवाऱ्यावरी आला, काय दृष्टांत आहे त्या पुरुषाचा. विंचू देवाऱ्यावरी आला, देवपूजा नावडे त्याला. तेथे पैजारेचे काम, अधमाशी तो अधम. पैजार म्हणजे जोडा त्याला. तिथे बाबा तू आहे विंचू खरा, देवापाशी आलाय, नमस्कार करा, ठोक त्याला धरून म्हणाले. अशी तो अधम. बर, म्हणून हे सगळं सांगायचं कारण असं की हा अध्यात्माचा जो विषय आहे तिथे व्यवहाराला तिथे जागा नाही. इथे तसाच
व्यवहार तिथे बाजूला, इथेच जायला पाहिजे. अशाश्वताला बाजूला सोडूनच शाश्वतात जावं लागेल, तर कृतज्ञता येईल. त्याला संपलं. कृतज्ञता नव्हे, कृतार्थता. झालं, आता नाही, मला जे मिळवायचं ते मिळवलं. म्हणून आता ज्ञानेश्वर महाराज साम्य सांगतात काय, ते तर समविषम न दिसे काही, म्हणून भूते ही भाष नाही, जेवी दूधची जाहलिया दही नामरूप जाय. शाश्वत काय आहे? नामरूप नाही. नामरूप नाही याचा अर्थ काय ते पुढे आलंच आहे बरं का. ते अव्यक्त आहे. जगामध्ये की नाही दोनच वर्ग आहेत वस्तूंचे किंवा या जगताच्या रचनेचे, एक व्यक्त आणि अव्यक्त. काय लफड आहे? व्यक्त शब्दामध्ये मूळ धातू अंज